श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आज मी जो तुम्हाला प्रसंग सांगणार आहे तो अतिशय सुंदर आहे. आपले स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोट येथे होते ना, त्यावेळेसचा हा प्रसंग आहे. अक्कलकोट येथे तात्या भोसले नावाचे स्वामींचे परमभक्त होते. त्यांना एके दिवशी काय झालं की अचानक त्यांना यमदूत दिसले आणि तात्या घाबरले. तात्या घाबरताच तात्यांनी स्वामींकडे धावा केला आणि स्वामींच्या चरणी लीन झाले आणि स्वामींना म्हटले की स्वामी, मला यमदूत दिसतायत आणि मला आणखीन जगायचे, मला आणखीन तुमची सेवा करायची. आपल्या स्वामींनी यमदूताला लगेच म्हटले की तात्या हा माझा परम भक्त आहे, याचे आयुष्य आणखीन सरलेले नाहीये, याचा काळ आणि याची वेळ आणखीन आलेली नाहीये. स्वामींच्या थोड्याच अंतरावरती एक बैल होता आणि स्वामी यमदूताला म्हटले की तो जो बैल तुम्हाला दिसत आहे त्याचा आज काळ पण आलेली आहे, त्याची वेळ पण आलेली आहे. असं म्हणता क्षणी बैलाचे प्राण गेले आणि बैल धरणीवरती पडला आणि बैलांना मुक्ती मिळाली आणि तात्यांचे मरण चुकले. अशी आहे आपली स्वामी माऊली, अशी आहे आपली स्वामी आई. आणि ही एक आईच करू शकते. एक आई जेव्हा आपल्या मुलावरती संकट आल्याबरोबर एक आई जशी धावा करते ना, तशीच आपली स्वामी माऊली पण आहे. तात्यावरती संकट आलं आणि स्वामींनी ती काही क्षणामध्ये दूर पण केलं. ह्याच्यामधनं हेच सांगायचं आहे की जेव्हा आपली भक्ती स्वच्छ असते, निर्मळ असते, परम भक्ती जेव्हा आपली निष्ठा दृढ असते स्वामी चरणी, तेव्हा स्वामी आपल्या भक्तावरती आलेलं मोठ्यात मोठं संकट सुद्धा काही क्षणामध्ये दूर करतात. हा सुंग तुमच्यासोबत मला सांगावासा वाटला. म्हणूनच आपले स्वामी अशक्यही सहजपणे शक्य करतात. हा सुंदर असा प्रसंग तुम्हाला कसा वाटला ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखीन जर तुम्ही स्वामींची मोहिनी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.